हाय गाईस. तर आज आहे संडे. तर स्पेशल असं मटणाचा बेत होता. तर मी जे रेसिपी वगैरे काय दाखवणार नाही. काय रेसिपी वगैरे काय दाखवणार नाही आहे. तर बघा आमची सियारा कशी मम्मा 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 म्हणते. मम्मा बोला. तर आज संडे आहे सांगितलंच मी. तर मागच्या संडेचा व्हिडिओ मी पुढे लावणार आहे, तो थोडासा बघा तुम्ही. कारण की मागच्या संडेला अचानक माझी बहीण आणि भाऊ आले होते घरी. आणि म्हणजे त्यांनी सांगितलं नव्हतं, अचानकच आले. आणि त्या दिवशी बहिणीचा बड्डे पण होता. अचानक आल्यामुळं मी काही शूट पण एवढं केलं नव्हतं. आणि मग म्हटलं बड्डे आहे तर मग केक आणला आणि केक कट केला. कारण जास्त वेळ थांबले नाहीत, 1 तासच होते फक्त. मग पटकन ह्यांना केक आणायला लावला आणि केक कट केला. मग केक कट करताना जरासं शूट केलं होतं मी. तो व्हिडिओ तुम्ही पुढे पहा. मी दाखवायला लागले कांदा वगैरे कट करणार आहे ते मी जेवणाची तयारी वगैरे सगळी करून घेतली होती. कांदा कट करून मसाला वगैरे सगळं झालं होतं. मटण मला शिजलं होतं, अंडी शिजली होती, त्या फक्त फोडण्या द्यायच्या होत्या. आणि मी जेवण सगळं बनवून घेते, त्यानंतर तुम्हाला दाखवते काय काय बनवलेलं. आणि तोपर्यंत तुम्ही मागच्या रविवारचा तो व्हिडिओ बघा. अचानक माझी बहीण घरी आलेली, केक कट करतानाच व्हिडिओ केला होता, तो व्हिडिओ बघा. जेवायला वगैरे काय थांबले नव्हते, 1च तास होते, त्यामुळं पटकन व्हिडिओ फक्त शूट एवढाच केला होता. तेवढाच मी आता तुम्हाला टाकते बघा. आणि कसा वाटला नक्की सांगा अचानक केलेला बड्डे बहिणीचा. आणि कमेंट करून नक्की सांगा. व्हिडिओ कंटिन्यू पहा. आणि त्यानंतर मी जेवण बनवलेलं दाखवते. हाय गाईस, मग मला सरप्राईज दिलं. ओ फोटो नाही रे झाला ते व्हिडिओ. लाकडच कशाला पाहिजे. हॅपी बर्थडे टू यू. हॅपी बर्थडे डिअर अम्रपाली. हॅपी बर्थडे टू यू. तुम्ही पण उपस्थित होता. काय पण उपस्थित पाहिजे का नको. आहे आमच्या गावांवर येत तुमचं नाही घेत. काय आता हिनी मला असं नाही आवडायचं घरातल्या घरात केक खाऊ. हातात द्या दादा, तिला लागेल. हातात दे सोडा. त्याने द्या. बस बस लागेल. फ्रंट चालू करून दिली आम्हाला. आई आता आईला बाबांना घ्यायचं, वैभवला घ्यायचं. भाऊजी तुम्ही जाऊ की दोघं, मी धरतो. असं धरायचं काय? अवतार काय असं नाही. कोण आहे? आम्ही पण हाय असं चालू आहे. पडलं काय करायचं. इथे मला मस्त असं जेवण बनवून झालं होतं. मस्त असं मटण सुकं केलं होतं इथं.
झणझणीत मटण सुक्कं केलं होतं आणि कांदा रस्सा उकळतोय. इथं भात झाला होता, इथं अंडा करी झाली होती, चपात्या वगैरे बनवून सगळं झालं होतं.